बरोबर आहे, अंतर ठेवा. येऊ दे जरा आता. रामकृष्ण हरी.
विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव ओ विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा देवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बोला जय राम कृष्ण 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 जय राम टाळा घ्या हे वाजव आणलं का तुझा जाऊ दे हाच वाजव सर लागलाय तो महाराज तुम्ही इथे या ते तिकडे विना घेतील घ्या वायर पुढे ठेवा इकडं ओके तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत आय मी पतित कीर्तिवानो तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही
संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही सगळे संत जन म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही सगळे संत जन अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु
कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण तुम्ही संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा घ्यावया कारण
विठाला विठाला विठाला. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव. विठाला 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 विठाला. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा नमना, दुसरे चरणात संतांच्या. अंचकृपादाने कथेचा विस्तार, अंचकृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमे पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा, संतांचं अवतार कार्याचं प्रयोजन आणि संतांचं या मृत्यूलोकातील लोकोत्तर कार्य अभिव्यक्त करणारा अभंग आहे. आजची सेवा नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन सेवा आहे. आमचे तीर्थरूप वैकुंठवासी केशव महाराज तथा बापूसाहेब महाराज कबीरबुवा यांचं 15वा पुण्यस्मरण सोहळा, पुण्यतिथीचा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी हा पंचदिनी पुण्यस्मरणाचा उत्सव 2006 सालापासून भगवान ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये प्रतिवर्षी साजरा होतो. यावर्षी कोरोनाचं हे संकट पूर्ण सृष्टीवर, मृत्यूलोकावर, पृथ्वीवर, आणि म्हणून ही सेवा तिचं स्वरूप बदलून आपण हा उत्सव साजरा करतो. लक्षात घ्या, मागेही मे महिन्यामध्ये आमचे पंजोबा म्हणजे वैकुंठवासी श्री गुरु बापूंचे आजोबा सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराज यांचा अमृत महोत्सवी पुण्यस्मरण सोहळा
मोठ्या दिमाखाने दैदिप्यमान पद्धतीने महाराष्ट्रातून सर्व मठाचे अनुयायी संप्रदायाचे भक्त मंडळी साजरा करणार होते. पण हे लॉकडाऊन आलं, संचारबंदी, नियमाचं पालन, आणि मग तोही कार्यक्रम 7 दिवस असाच ऑनलाईन पद्धतीने, आता नवीन डिजिटल तंत्रज्ञान जगामध्ये आलं आहे, त्याचाही स्वीकार आपण केला पाहिजे. पण त्याचं पुण्यस्मरण साजरंही होतं आहे. सर्वांना आपल्या घरामध्ये राहून या उत्सवामध्ये सहभागी होता येतं आहे. म्हणजे स्वरूप जरी बदललं तर परमार्थाचा आनंद, आपल्या सद्गुरूचा कृपा प्रसाद, आपल्या गुरुपरंपरेशी असलेली नाळ तुटत नाही. हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आता ज्ञानोबरायांचं तर मंदिर बंदच आहे. प्रतिवर्षी आपलं भोजन अन्नदान, आपल्या मठाच्या मागं राम मंदिर आहे, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं मंदिर, आणि या मंदिराचा आणि आपल्या मठाचा पूर्वापार संबंध. आपला मठ आधी झाला आणि त्याच्या मागची सगळं जागा, आता जे ज्ञानोबरायांच्या मंदिराचं दर्शनबारी, ती जागा आपली मठाची जागा होती. पण आमचे पूर्वज त्यांनी 1869 साली राम मंदिराला ती जागा दानपत्र करून दिली. आणि पुढं आवेकर बाई ज्यांनी हे रामाचं मंदिर उभारलं ते त्यावेळेस हयात होत्या. आणि मग पुढं ती जागा आमचे वडील वैकुंठवासी बापूसाहेब गोहाड सर होते, आणि सर्व मंडळी, ट्रस्टी मंडळींनी ज्ञानेश्वर महाराज संस्थानला ती जागा समर्पित केली आणि दर्शन मंडपाचा. म्हणून गेले 200 वर्षापासून या राम मंदिराचा आणि आपल्या मठाचा हा स्नेह याही विश्वस्त मंडळावर त्यांचे वंशज आहेत. आणि आमचे परमार्थ स्नेही वारकरी महामंडळाचे सचिव श्री हरिभक्तपरायण नरहरी महाराज चौधरी हे स्थानिक सचिव म्हणून, सदस्य विश्वस्त म्हणून आहेत. आणि त्यांनी हा भोजनाच्या यावर्षीचा उपक्रम, आपला अन्नदानाचा मोठ्या प्रमाणातला थांबला आहे, पण आपूंच्या पुण्यस्मरणाचा उत्सव ज्ञानोबरायांच्या इच्छेनेच प्रभू रामचंद्रांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. असो, म्हणून आनंदाची गोष्ट अशी की हा उत्सव आपण त्याच पद्धतीने साजरा करतो आहे. आणि माझ्या जीवनातल्या आनंदाची गोष्ट अशी की बापूंच्या गेल्या 14 वर्षाच्या उत्सवामध्ये मी अजून कीर्तनाची सेवा केली नव्हती आणि प्रवचनाची सेवा केली नाही. यावर्षी मला वाटलं की प्रारंभ, आता हे अवघडच झालं आहे सगळं, कुणाला बोलावं, काय बोलावं, किती माणसं. म्हणलं यावर्षीची पहिली सेवा आपण करावी. ज्ञानदेवांच्या सान्निध्यामध्ये जो अलौकिक आनंद जगद्गुरू तुकोबांना आला, शांतीब्रह्म नाथबाबांना आला, सिद्ध महापुरुषांना आला, साधकांना आला, विषयी व्यक्तींना आला, पामरांना आला, पण तो सर्वांना ज्ञानदेवांनी आनंद जो आहे त्यांचा कृपा आशीर्वाद समान वाटला. हे ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे. सिद्ध आलाय म्हणून त्याला ज्ञानदेवांनी जवळीक दिली आणि पामर आलाय म्हणून त्याला दूर लोटलंय असं नाही. म्हणून ज्ञानदेवांना आपण माऊली या संज्ञेने संबोधतो. त्याचं कारणच असे बाप, विश्वाची माऊली. ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी, वा,
पाटील महाराज. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. नाथबाबा वर्णन करतात ज्ञानोबरायांचं की योग्यांची माऊली, ज्ञानदेवांचं सामर्थ्य आणि ऐश्वर तुकोबांनी पाहिलं पहा. म्हणून हा अनुबंध आहे. ज्या ज्या वेळेस तुकोबांच्या समोर संत येतोय, संतांच्या संबंधाने तुकोबा विवेचन करतायत आणि अनुभव सांगतायत, त्यावेळेस तुकोबांच्या समोर ज्ञानदेव साक्षात उभे. म्हणून हा सद्गुरू आणि सत्शिष्याचा अनुबंध आहे. कशाचा? ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू आणि सत्शिष्य. तुम्ही विचाराल की ज्ञानदेवांचा अवतार कार्याचा कालखंड, तुकोबांचा अवतार कार्याचा कालखंड, याच्यामध्ये 300 वर्षाचं अंतर आहे. पण तसं नाही बाबांनो. कालखंड कोणता जरी असेल, पण ज्ञानदेव साक्षात संजीवन स्वरूपाने अलंकापुरामध्ये समाधिस्थ आहेत. म्हणून जो जो भक्त ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये चरणाशी शरण जातो, त्याला ज्ञानदेव 700 वर्षापासून प्रसाद देत आहे. म्हणून तुकोबा या अभंगाचा भावसुद्धा तुकोबांचा ज्ञानदेवांच्या संबंध आहे. आणि असे तुकोबांची अविरत सेवा ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये त्यांच्या अवतार कार्याच्या समाप्तीपर्यंत राहिली. कधीपर्यंत राहिली? तुकोबांचा अवतार वद्य एकादशीला तुकोबा देऊन दशमीलाच दिंडी घेऊन यायचे. एकादशीचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर, सकाळचं पारणं द्वादशीचं सोडायचं आणि दिंडी घेऊन देहूला जायचं. पंढरीची वारी तुकोबांची एकदा चुकली, पण आळंदीची वारी चुकली नाही. म्हणून अवतार कार्याच्या समाप्तीपर्यंत, वैकुंठ गमनापर्यंत तुकोबांनी ज्ञानदेवांची असलेली अनन्य निष्ठा केवळ शब्दाच्या द्वारे जोपासली नाही, तर ज्ञानदेवांचं गाभारा मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार पण केला. जे काही धन शेष होतं तुकोबांकडं वाटणी झाली आणि मग धनाची विल्हेवाट लावायचं ठरवलं. आणि शेष धन त्यांना जे प्राप्त झालेलं होतं ते ज्ञानदेवांच्या समाधी मंदिराचा पश्चिम घाट म्हणजे पुंडलिकाचा घाट तुकोबांनी बांधला. आणि ज्ञानदेवांचं गाभारा मंदिर ज्याची भिंत अजीर्ण झाली होती त्याचा जीर्णोद्धार केला. म्हणून तनुमनू जिवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. साधकाची पहिली अवस्था ज्ञानदेव स्वतः सांगतायत की दास्यत्व असलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय हा दास्य भक्तीवर आधारित संप्रदाय आहे. कुणी सांगेल की इथं शब्द पांडित्याची गरज अजिबात नाही. तुकोबा सुद्धा या भक्ती प्रवाहामध्ये पाऊल टाकल्यानंतर हा प्रवास भक्ती संप्रदायाचा कसा करायचा याचा विचार करत असताना त्यांनी भक्त शिरोमणी भक्तीचे आचार्य हनुमंतरायाला वाट विचारली. बोला भक्ती
सुभटा 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 संख्या नसेल तर गुणात्मक परमार्थ पहा. बापू कायम म्हणायचे परमार्थ स्वांत सुख आहे. स्वतःच्या समाधानासाठी परमार्थ असलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. लॉकडाऊनचा उपयोग आत्मचिंतनामध्ये समाजाचा होतोय, साधना होते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. पायला भाजे गण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. सर्वात मोठं धन कुठलं आहे तुकोबाराय सांगतात? परमार्थ. कारण देवाचा आणि तुमचा अनोन्य संबंध परमार्थाच्या माध्यमात प्राप्त होतो. म्हणून माणसं किती काळ जगली याच्यापेक्षा त्यांचं जीवन कसं गेलं याला प्राधान्य. संतांचं कार्यकाल पहा, अवतार कार्य. ज्ञानदेवांचं 21 वर्ष, 22 पूर्ण झालंच नाही, अवतार कार्याची समाप्ती. तुकोबांचं 42 नाही, 41 वर्ष 11 महिने 17 दिवस, 42 पूर्ण केलंच नाही त्यांनी. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा युगपुरुष पाहिले, स्वामी विवेकानंदांचं पण पहा. नामदेवराय अशा संत ज्ञानदेवांचं वर्णन करताना सांगतात, त्यांची जीवन दर्शन सांगताना जीवनचर्या कशी असते, दिनक्रम कसा असतो. प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांचा समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उद्धारासाठी व्यतीत झालेला असतो. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला. म्हणजे पहा, म्हणून जीवनामध्ये किती क्षण आपल्याला प्राप्त झालेत याच्यापेक्षाही त्या क्षणाचा आपण सदुपयोग आणि विनियोग कसा केलाय हे खरं परमार्थात आपल्याला कळतं. म्हणून दास्य भक्ती जी हनुमंतरायाकडनं तुकोबांनी प्राप्त करून घेतली. म्हणून रामरायासमोर आहेत, मला रामरायाच्या समोर गेलं की हनुमंतराय आठवतात आणि हनुमंतरायाच्या समोर गेलं की रामराय आठवतात. हां, तुकोबांना इतर पूर्वसुरी कितीतरी भक्त होऊन गेले, पण हनुमंतरायालाच विचारावं का वाटलं. त्याचं कारण संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. भगवान परमात्म्याला हनुमंतरायाने हृदयस्थ ठेवलं, छाती फाडून दाखवली.
आणि तुकोबांना या गोष्टीचं वैशिष्ट्य वाटलं आणि आपला आदर्श पण वाटला. लक्षात घ्या. म्हणून ही परंपरा, भक्तीची परंपरा, आचार्य नारदांनी मांडून दिलेला नियम आणि हनुमंतरायांनी घालून दिलेला परिपाठ, हा दोन्हीचा एकत्रीकरण या संप्रदायामध्ये. म्हणून ज्ञानदेव निगमवल्ली प्रगट केली ही जी भूमिका नाथबाबांनी सांगितली त्याच श्लोकावर आपण आत्ता तन्मनू जिवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ, हे ज्ञानदेवांनी ही साधना सांगितली. ही काय सांगितली? ही साधना आहे. पण साध्य काय? साध्य अर्जुनाने कृष्णाला प्रश्न केला आहे कुरुक्षेत्रावर. भगवान परमात्म्याला अर्जुन विचारतोय, देवा जीवनामध्ये सर्वोत्तम साध्य आहे ज्ञान, आणि ज्ञानाद्वारे मोक्षाची प्राप्ती होते. या मोक्षाच्या द्वारे जीव निर्भय बनतो. केवळ या जन्मापुरता नाही, आता अनंत जन्माची निर्भयता, अनंत जन्माचं पापक्षालन त्याचं मोक्षाच्या द्वारे प्राप्त होतं. मग हे ज्ञान संपादन कसं केलं पाहिजे? ज्ञान संपादन करण्याची भूमिका भगवान परमात्म्याला अर्जुनाने विचारली आणि भगवान अर्जुनाला सांगताय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. गोड संवाद आहे. देवाचा आणि भक्ताचा बाबांनो संवाद सुखाचा संवाद असतो. का असतो? हर्ष आणि त्याचा भाव उल्लसित होत असतो. म्हणून 18व्या अध्यायामध्ये फार ज्ञानदेवांनी गोड वर्णन केलंय. भगवान परमात्म्याने रथावरनं उडी मारली आणि देवाचा पितांबर, सोन्याचं कंकण, सुवर्णाचं कंकण, ते असं वर्णन ज्ञानदेवांनी केलं. अर्जुनाच्या पाठीवर हात टाकलाय, हे हृदयीचे हे हृदय घातले. असा गोड सुखाचा संवाद ज्ञानदेवांनी टिपलाय. पहा, व्यासदेवांनंतर तर सर्वोत्तम हा सुखाचा संवाद जर कोणी टिपला असेल तर ज्ञान. कारण व्यासदेवांची तुलना करणार नाही, कारण ज्ञानदेवांना सुद्धा ते पसंत पडणार नाही. कारण ज्ञानदेव सांगतात व्यासाचा हा थोरू शब्द, व्यासांची थोरवी, त्यांनी हे सगळं दर्शन व्यासूस दिलंय भगवद्गीतेचं. म्हणून हे ज्ञान संपादन करण्यासाठी भगवान सांगतात, अर्जुना तद्विद्धी प्रणिपातेन शरण जा. प्रणिपात कर. प्रणिपात शब्दाचा अर्थ तुकोबांनी दिलाय. श्री संताची या सांग हे करी दंडवत, सांग हे करी दंडवत. बोला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रणिपात शब्दाचा अनुवाद तुकोबांनी केलाय. पहा की साष्टांग दंडवत सद्गुरूला आपल्या प्रणिपात आचार्या दंडवत आचार्या.
माऊली महाराज गोड प्रमाण दिलं तुम्ही. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. हा सकाळीच मला वाटत होतं हा अभंग घ्यावा कीर्तना. भाग्यवंता हिची काम मापी नाम वैखरी, याचा प्रारंभ आहे या अभंगाचा. या अभंगामध्ये सुद्धा प्रमाणामध्ये आचार्य शब्द जो तुकोबांनी अभिव्यक्त केलाय तो ज्ञानदेवांना उद्देशून पहा. कारण आचार्य शब्दाचा अर्थ उपदेशक आहे आणि ज्ञानदेवांना साक्षात उपदेश कुणी केलाय, तुकोबांना साक्षात उपदेश जर कुणी केला असेल तर ज्ञानदेवांनी. म्हणून हे जे प्रमाण आहे की ज्ञानदेवांना दंडवत केलाय, माझ्या सद्गुरूंना मी दंडवत केलाय, माझ्या आचार्यांना मी दंडवत केलाय आणि दंडवत केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती. परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. आणि ते सद्गुरू आचार्य ज्यावेळेस उपदेश करतील, आली मुखावाटे अमृत वचने, त्यांच्या मुखातून अमृताची अक्षरं बाहेर पडतात आणि ती अमृत अक्षर म्हणजे उपदेश आहे. आणि तो जो प्राप्त झालेला उपदेश त्या भक्ताला, साधकाला, त्याची अनन्य निष्ठा आणि अनन्य भावच त्याला ज्ञानप्राप्तीला साधन म्हणतो. पहा, ज्ञानदेवांनी तर फार बहार केली या श्लोकाचं. व्यासदेवांनी ज्ञानी आणि तत्वदर्शी असे दोन शब्द मांडले. ज्ञानी आणि तत्वदर्शी. तत्वदर्शी शब्दाचा अर्थ दृष्टा, जो पुढचं पाहतो. ऋषी जे होते ते दृष्टे होते, तत्वदर्शी होते. पण तत्वदर्शी आणि ज्ञानी, ज्ञानदेव सांगतायत ती दोन्ही भूमिका एकत्र कुणामध्ये असतात, ते संतांजवळ असतात. म्हणून ज्ञानप्राप्तीचा सगळ्यात सोपा उपाय ज्ञानदेव सांगताय, तुम्ही संतांच्या चरणाशी एकनिष्ठ व्हा. म्हणून या श्लोकाचा अनुवाद ज्ञानदेवाने फार बहार दिला. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. अरे ज्ञानप्राप्ती करून घ्यायची ना अर्जुना, तर संतांना आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांची सेवा कर. भज शब्दाचा अर्थ आहे भज सेवा, या सेवा. आणि ते सर्वस्वाने सेवा कशी केली पाहिजे हा जो तुमच्या आमच्या साधकांना पडणारा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानदेवांनी पुढच्या ओळीमध्ये दिलं. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. म्हणून असे जे ज्ञानदेवांसारखे संत आहेत की ज्यांच्या उपदेशामृताच्या द्वारे साधकाला ज्ञानाची प्राप्ती होती, अशा दैदिप्यमान अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेल्या ज्ञानदेवांचं सामर्थ्य आणि त्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. तुम्ही संत माय बाप प्रपाद वा पावंत तुम्ही संत माय बाप पावंत, तुम्ही संत माय बाप पावंत. माया आपको पावंत वानो, मी पतित कीर्तिवानो. या कारण तर तुम्हा यावया कारण, मी पतित कीर्तिवानो, मी पतित कीर्तिवानो.
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. तुकोबा ज्ञानदेवांच्या संबंधाने निर्देश करताय की तुम्ही संत ज्या माय आणि बाप, आईचं वात्सल्य, करुणा, दया, शांती आणि क्षमा. मातेच्या अंतःकरणात जी करुणा आहे ना, तुकोबा त्या करुणेला, त्या दयेला कळवळ या शब्दाने प्रेरित करतात. आयची कळवळ्याची जाती, आईची कळवळ. वा, कळवळा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती. हा अंतःकरणातला मायेचा, मातेचा जो कळवळा आहे, तुकोबा सांगतात तोच कळवळा संतांना. म्हणून संतांना आई शब्दाने तुम्ही संत माय बाप. ताडण पण करतात संतांना, चुकला तर ताडणपणे, कटू शब्दपणे, कटू क्रोधपणे साधकावर, भक्तांवर. आणि त्याचं रक्षण पण केलं जातं. मागे पुढे उभार आहे सांभाळित. म्हणून तुम्ही संत माय बाप. आणि सर्वोच्च संतांचं गुणवैशिष्ट्य तुकोबांनी सांगितलं आहे, कृपा करतात. जीवनामध्ये एकदा कृपा झाली ना बाबांनो, असलेलं प्रारब्ध नष्ट करण्याचं सामर्थ्य संतांच्या सद्गुरूच्या कृपेमध्ये. ज्ञानदेवांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं, स्पर्श केला, तर चांगदेवापासून सच्चिदानंद बाबांपर्यंत सर्व थरातील मंडळी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवांची कृपा सामान्यांपासून, अतिसामान्यांपासून ते सिद्ध अवस्थेपर्यंतच्या
जीवाला. कारण जीवदशा जोपर्यंत शेष आहे तोपर्यंत कृपा आपल्याला असलीच पाहिजे. कृपेशिवाय येथ उरो नाही आले अवतार, येर पामरते जीव किती. आपण जीवदशेत आहे आणि ह्या जीवदशेमध्ये सहज साध्यता कशाचीच नाही. पण कृपेशिवाय आपल्या जीवनाला तरुणोपाय नाही. आणि ती कृपा फक्त संत करू शकतात. कारण देवाचं आणि भक्ताचं नातं असं जरी असेल तरी देव कृपा करायला विलंब आहे. तुमची साधना परिपक्व अवस्थेला जायला पाहिजे, तेवढ्या पुण्याच्या राशी जमा व्हायला पाहिजे, त्यावेळेस देवाचं दर्शन आहे बाबांनो. देवाकडं रांग खूप मोठी आहे. आपला नंबर कधी लागेल माहीत नाही, पण संतांजवळ तशी परिस्थिती नाही. तुम्ही संतांच्या दारामध्ये जाण्याच्या आधीच संत तुमच्या दरवाजा खटखटायला येतात. ज्ञानदेवांनी फार संत जीवनाची गोड उपमा दिली. गंगा जशी पवित्र आहे आणि पावन आहे, तसे संतांचं जीवन पवित्र आणि पावन आहे पहा. म्हणून ज्ञानदेव गंगेची उपमा संत जीवनाला देताना फार गोड शब्द संभार ज्ञानदेवांचा. का फेडित पाप ताप, पोषित तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ज्ञानदेव सांगतायत गंगोत्रीला गंगा उगम पावलीन सागराला जाऊन मिळती. तो गंगोत्री ते सागर जो जलप्रवास आहे, पाण्याचा प्रवास आहे, पाण्याचा प्रवाह आहे, त्याला आपण गंगा म्हणतो. आणि ती गंगा काय करते? जो डुबकी मारतो ना, का फेडित पाप ताप, त्याचं ताप नष्ट करतंय. काय करतंय? ताप. जे ताप हे कार्य आहे. ताप काय? कार्य जे प्रतितीला येतंय. माणूस उद्वेगाने म्हणतो ना काय ताप आहे, काय उद्वेग आला की काय म्हणतो काय ताप आहे. तो ताप म्हणजे उद्वेग, जीवनामधली दुःखरूपता जी आहे, जी उद्विग्नता आहे, जे नैराश्य आहे, तो ताप. ते ताप नष्ट करतंय. आणि तापाचं मूळ कारण जे पाप आहे, तापाचं मूळ कारण काय? तर पाप. ते पाप पण नष्ट करते. तसं संतांच्या कृपा आशीर्वादाचं सामर्थ्य ज्ञानदेव स्वतःच सांगतायत की कार्याचा कारणासह नाश. काय कार्याचा? आमचे माऊली महाराज संस्था पूर्ण झाली बा, त्यांच्या वेदांताची प्रक्रिया आहे. कार्याचा कारणासह नाश. त्यासाठी वेगळे सायास करायला लागत नाही. लक्षात आलं का? ज्ञानदेव काय सांगताय? तशी गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर पाप ताप नष्ट होतं. तसं संतांचं बाबांनो जीवन. गंगाली आम्हावरी गंगेचं जल जे ते किनाऱ्यावरच्या वृक्षांचं जाऊन मुळांना पाणी देऊन पोषित तिरीचे पादप. झाड पाण्याजवळ जात नाही, तर गंगेचं जल पाणी जे ते मुळाला जाऊन तसं संतांचं जीवन दरवाजातून तुमच्या ठोठवतील. आणि तुमच्या जीवनातलं जे दुःख आहे
ते नष्ट करून अमूप जोडलिया सुखाच्या राशी. दोन्ही पाठ आहेत, पुण्याची पण आणि आता हे असल्यामुळं पाटील महाराज सुखाच्या राशी, सुखाच्या राशी कृपेच्या माध्यमात या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर. संतान एवढं औदार्य, कृपेची पात्रता आहे, पण औदार्य नसेल तर उपयोग काय. म्हणून तुकोबा म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, दिदले वरदान. ज्ञानदेव जे जे आले त्यांना आपली जागा दिली. आता जागेसाठी भांडण आहे सगळा खटाटोप जो चाललाय ना, जागा खुर्ची सोडायची कुणी. पण संत असे बाबा सद्गुरू असे असतात की आपली जागा त्या साधकाला, भक्ताला तिची अनन्यनिष्ठा, अनन्य सेवा पाहून त्याला देतात. आणि अशा संत मायबापांचं वर्णन वैखरी म्हणजे शब्दाच्याद्वारे तुकोबा सांगतात शक्य नाही. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित मी संत माय बाप कृपावंत. बोला तुम्ही संत माय बाप कृपावंत, मी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कीर्तिवानो. वानो कवयाकार. हो, शब्द कमी आहे. कायमी पतित, की शब्दाला सामर्थ्य नाही की संतांच्या अवतार कार्याचं त्यांचं वर्णन करणारा शब्द कमी पडतात. आणि असे तुकोबा अशा संत महात्म्यांचं या मृत्यूलोकातील अवतार कार्याचं प्रयोजन सांगताना अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये बोलतात. अवतार तुम्हा यावया कारण, उद्धराया जन जडजीव. जड आणि जीव तिघांचा उद्धार करण्यासाठी संत मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालेले असतात. पण 2 पाठ आहेत. देवडीकरांचा पाठ आहे घ्यावया, आणि देऊकरांच्या ओळीच्या गाथेमध्ये पाठ आहे घ्यावया, आणि देवडीकरांचा धराया. अवतार तुम्हा घ्यावया कारण, संत स्वतःहून अवताराला येतात. संत स्वतःहून. तुकोबा आपलं स्थान येण्याचं जिथून आले ते स्थान सांगताय. कुंठवासी आम्ही वनाची कारणाची, वैकुंठवासी आलो याची कारणाची. होली जे जे ऋषी भावे वर्ताया, भावे वर्ताया,
संताचे मार्ग आनंदाने भरले जग. बोला वर्ताय भावे वर्ताया कारणाची बोलिले जे ऋषी भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. पूर्वसूरी संत त्यांनी जे मुखातून शब्द प्रविष्ट झाले ते शब्द सत्य करण्यासाठी तुकोबा सांगतात आम्ही वैकुंठामधून मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालो. अवतार तुम्हा घ्यावया म्हणून इच्छेने येता येतंय संतांना आणि इच्छेने जात. नाथबाबांनी सांगितलं, ज्ञानदेवांनी सांगितलं, तुकोबांनी सांगितलं. गरुडाचे पायी ठेवू वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी म्हणजे दिना ते उद्धरी. ठरवलं त्यांनी आता जायचं. भगवान परमात्मा आले, येऊन गेले ज्ञानदेवांना समाधिस्थ करण्यासाठी. साक्षात जगन्नियंता पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता आली. आषाढीतच ज्ञानदेवांनी निमंत्रण दिलं देवाला, कार्तिक शुद्ध वारीत नाही. कधी दिलं? आषाढी महावारी पुण्यपर्व काळावर देवाला ज्ञानदेवांनी निमंत्रण दिलं की वद्य कार्तिक वद्य वारीला देवा आळंदीला या. असे संत येत असतात, जात असतात. पण आल्यानंतर ते अवतार कार्य समाप्त करेपर्यंत जे अवतार कार्य मृत्यू लोकामध्ये आहे त्या अवतार कार्याच्या कालावधीमध्ये या सृष्टीचा उद्धार करतात. याचे यावत प्राणी मात्रांचा उद्धार करतात. हे खऱ्या अर्थाने संतांचं अलौकिक लोकोत्तर कार्य. उद्धराया जन जड जीव म्हणून जीव शब्द जो आहे तो तुकोबांनी या अभंगामध्ये चांगदेवाला उद्देशून वापरला आहे महाराज. कुणाला? तुम्ही म्हणाल तुम्ही आमच्यासारखे जीव नाही. चांगदेव जरी सिद्ध पुरुष झाला तरी जीवदशा नष्ट नाही झाली. चांगदेवाची जीवदशा नष्ट झाली नव्हती. तुमच्या आमच्यासाठी जन शब्द घातलाय ना तुकोबांनी. तुमच्या आमच्यासाठी काय आहे? जन शब्द आहे. आणि पशु पक्षी प्राणी मात्रांसाठी जड शब्द आहे. पण जीव शब्द कोणासाठी आहे? सिद्धावस्थेला जे पोचलेत पण जीवदशा ज्यांची शेष राहिली अशा जीवदशा शेष राहिलेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी असे ज्ञानदेवांसारखे संत या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात. म्हणून ज्ञानदेव आणि चांगदेव हा संबंध सांगितल्याशिवाय ज्ञानदेवांची उंची कळत नाही आपल्याला. चांगदेव 1400 वर्ष आयुर्मान जगला पहा. काळाला त्यांनी थांबवलं. थांबवण्याची क्षमता. अहो जग आत्ता काळाला घाबरलंय सगळं. कशाला घाबरलंय? माणसं कुलूप लावून घरात बंद दिसतं. कशामुळे महाराज? कशामुळे? कोरोना येईल, संसर्ग होईल आणि माणूस मृत्युमुखी पडेल. काळाच्या आज जगाला कळलंय की काळाच्या चवड्यामध्ये अख्खं विश्व आहे पहा. संतांची अक्षरं आहेत ती, शर नाही त्याला, खरी खोटी ठरत नाही. काळ बदलला, युग बदललं, माणसाचं राहणीमान बदललं, वेश बदललं. माणसाने आहार जरी बदलला तर संतांचे अक्षर सत्य राहणार. आज अप्रतीतीला येत आहे संतांचं अक्षर वाङ्मय. 21व्या विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा ते वाङ्मय आपल्याला दीपस्तंभासारखं आदर्श होते.
म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा समाजाचा प्राण असला पाहिजे. मला बापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त बापूंचं ज्ञानेश्वरीवर ज्ञानदेवावर अतिशय प्रेम होतं. पहा, नितांत प्रेम. त्यांच्या जीवनातली साधना म्हणजे ज्ञानेश्वरी. मला आठवतं आहे, शेवटचा निर्याणीचा काळ होता आणि घरीच होते 2 वर्ष. ते इंद्रायणीला असा पूर आला दुथडी भरून. आषाढ महिना प्रस्थानचा कार्यक्रम आणि काही वृत्तवाहिन्यांचे लोक वार्तांकन करण्यासाठी प्रस्थानच्या दिवशी दुपारी 12 वाजता आले. माझी थोरली मुलगी, माझा अंदाजे 2-2.5 वर्षाची असेल, आणि तिला घेऊन ते या पुलावर गेले आपल्या मठाच्या समोरच्या. खालचा पूल भरलेला, वरसुद्धा वरच्या त्या 2 फुटाच्या ह्याच्यावर सुद्धा 1 फूट खाली पाणी होतं. आणि मग त्या लोकांनी सांगितलं की बापू तुम्ही तोंड इकडं करा, आम्हाला या इंद्रायणीचा असा प्रपात, ओघवता प्रपात दाखवायचा आहे दर्शकांना. आणि बापूंनी पुंडलिकाकडं तोंड केलं आणि ते त्यांचे प्रश्न विचारत होते. ते म्हणले, साधकाच्या जीवनामध्ये ज्ञानदेवांची अर्धी भेट ज्ञानेश्वरी. त्याचे म्हणले अर्धी भेट कुठं? ज्ञानेश्वरीत अर्धी भेट, आणि पूर्ण भेट सुद्धा ज्ञानेश्वरीतच होणार. म्हणून साधकाचा प्राण ज्ञानेश्वरी असली पाहिजे. संत वाङ्मय हा आपला प्राण असला पाहिजे. म्हणून त्यांच्या जीवनात मी पाहिलं, आजच्यासारख्या सुखसुविधा नव्हत्या बाबांनो. कुठं यवतमाळ, कुठं नागपूर, कुठं भंडारा, कुठं गोंदिया, सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये जिथं माणसांना नीट बोलता येत नाही, नीट लिहिता येत नाही, माणसाची जीवनशैली माणसाला कळत नाही, योग्य अयोग्य काय, अशा दुर्गम भागामध्ये इथून ज्ञानेश्वऱ्या एसटीने न्यायच्या. त्या गावात जायचं. वारकरी संप्रदायाचा काय मागमूस नाही, संबंध नाही. त्या लोकांना या परमार्थ क्षेत्रामध्ये, ज्ञानदेवांच्या भक्ती संप्रदायामध्ये त्यांच्या जीवनाचं कल्याण आणि उत्कर्ष होण्यासाठी समाविष्ट करायचं. 3 दिवस तिथं सगळ्यांना गावाला बोलवायचं, पारायण करायचं, सगळ्यांनी घरून भाकरी भाजी घेऊन यायची जे असेल ते, आणि एकत्र जेवण करून असे असंख्य सप्ते या महाराष्ट्र भूमीमध्ये चालू केले. हाच खऱ्या अर्थाने समाजाचा उत्कर्ष सन्मार्ग आहे बाबांनो. समाजाला खूप पांडित्याची गरज नाही. सामान्य माणसाचं जीवन, त्याचं जीवन जगत असताना त्याला सुटसुटीतपणा, जीवनामधली निर्भयता आणि त्याच्यामधल्या अंतरंगातले सत्वगुणाची जागृती होणं ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची. म्हणून बापूंच्या सुद्धा पूर्वजांनी जे काम उभं केलं, हा मठ 1765 साली स्थापन झाला. आज 255 वर्ष मठाला झाला. ज्ञानदेवांच्या प्रांगणामध्येच या अलंकापूर क्षेत्रामध्ये माऊलीच्या मंदिरानं जर पहिला मठ जर स्थापन झाला असेल तर कबीर मठ स्थापन झाला. आमचे 8वे पूर्वज सद्गुरू रामदास बाबा साक्षात्कारी सत्पुरुष होऊन गेले. ज्ञानदेवांचा साक्षात्कार झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कार्य इथं आरंभ करा. पण त्यांनाही त्यांच्या सद्गुरूंनी काशीहून आज्ञा केली कबीर कीर्ती मंदिरातून की तुम्ही आळंदीला जावा, ज्ञानदेवांच्या सान्निध्यामध्ये सद्गुरू कबीर साहेबांची सेवा रुजू करा. म्हणून हा अनुबंध आहे वाराणसी, काशी, कबीर कीर्ती मंदिर आणि ज्ञानदेवांचा. कारण कबीर साहेबांवर ही जी महाराष्ट्र नव्हे हिंदुस्थानच्या भूमीमध्ये जी भक्तीची जाज्वल, उज्ज्वल आणि वैभवशाली परंपरा समाज जागरणाची जी निर्माण झाली त्याचा मूळ प्रेरणा स्रोत ज्ञानदेव आहे. आणि ज्ञानदेवांनी ही जी ऊर्जा अलंकापूर क्षेत्रामधून प्रवाहित आणि प्रसारित केली, तीच ऊर्जा, तीच पताका, तीच ज्ञानज्योत घेऊन नामदेव महाराज उत्तर भारतात गेले. आणि नामदेव महाराजांनी सुद्धा हीच कीर्तन भागवत संप्रदायाची तिथं मांडली. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन परंपरेमध्ये ज्ञानाचं जागरण आहे, ज्ञानाची ज्योत पहा. म्हणून वारकरी साधक जो आहे, भक्त जो आहे, वारकरी जो आहे तो लोकांना वाटत असेल बाह्य वेशाने, त्याच्या बोलीभाषेहून आडाने नाही बाबांना. तोच ज्ञानी आणि तोच चाणक्य, ही पावती म्हणजे वारकरी संप्रदायाची. म्हणून ती परंपरा वैभवशाली उत्तर भारतात गुरु नानक साहेब असतील, संत रविदास महाराज असतील, गुजरातमध्ये नरसिंह मेहताजी असतील आणि सद्गुरू कबीर साहेब असतील, यांना खास ज्ञानदेवांचा परामर्श आणि ही प्रेरणा आणि त्या प्रेरणाच्याद्वारे हे कार्य उभं राहील.
म्हणून बापूंचे 7वे पूर्वज त्यांनी स्थापन केलेला मठ आणि त्यांनी चालवलेली ही उज्ज्वल परंपरा, त्यांचे आजोबा पुन्हा सद्गुरू 4थ्या पिढीमध्ये सुद्धा सद्गुरू रामदास बाबा त्यांनी मुंबई परिसरामध्ये मोठं कार्य उभं केलं. आणि त्यांचे चिरंजीव 2 पुन्हा एक काका वेदशास्त्र म्हणून सद्गुरू तुकाराम महाराज तथा नाना महाराज कबीर त्यांचंही अध्ययन काशी क्षेत्रामध्ये झालं. या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्या काळामध्ये शब्दज्ञान आणि परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाने समर्थ असलेले एक विभूती या मठामध्ये होऊन गेली. वारकरी संप्रदायामध्ये एक ठसा नानांनी पंडितांमध्ये साधूमध्ये उत्तर भारतातल्या साधूंमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचं कीर्तन कसं असतं, ज्ञानदेवांचे विचार तुकोबांचे विचार ते उत्तरेतल्या लोकांना संस्कृत भाषेमधून पंडितांना ज्ञानांना साधूंना सांगायचे. ही जी वाङ्मय प्राकृतामधलं वाङ्मय हे तुमच्या संस्कृताच्या वाङ्मयाला सुद्धा एक पाऊल पुढं आहे. कारण ज्ञानदेवीमध्ये म्हणतात माझी आवडीची ओवी मी ज्ञानेश्वर महाराजांना कायम सांगतो. ज्ञानदेव 18व्या अध्यायामध्ये सांगतात की भगवद्गीता जी आहे संस्कृत अक्षराचं लेणं त्याहीपेक्षा माझं प्राकृत अक्षराचं लेणं जे हे ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे ही तसुभर सुद्धा बाबांनो कमी नाही. म्हणून ज्ञानदेव समारोपाला बोलतायत, गीता गाओ म्हणे गाळीव होते लेणे मोकळे तरी उणे गीता हे आणि तर माझे फक्त मराठी शब्द जर ज्ञानदेव सांगतायत वाचले ना तर व्यासदेवांचे शब्द मागे राहतील, मी पुढे निघून गेलोय. म्हणून हा भाव सद्गुरू नाना महाराज या समग्र हिंदुस्थानच्या ज्ञानी साधू आणि पंडितांना सांगायचे. आणि तीच परंपरा बापूंनी खेडोपाडी जाऊन कधी पायी प्रवास केला, कधी सायकलवर केला, कधी मोटरसायकलनी केला, कधी एस टीनी केला, कसाही केला. बाळकृष्ण महाराज बापूंच्या शेवटच्या काळामध्ये ते नुकतेच आळंदीत आलेत, 5-10 वर्ष त्यांना सहवास लाभला. म्हणून असं जीवन जे असतं बाबांनो हे संत हे आदर्श असतात त्यांच्यासमोर. आपण घेऊन काय आलो तर आपण गमावणार काय, ही भूमिका ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये ठरेल ना, आत्मपरीक्षण ज्यावेळेस व्यक्ती करतो की मी येताना काहीच घेऊन आलो नाही तर जाणार काय, जाताना या सृष्टीचा या जगाचा सुगंध घेऊन आणि या जगाला माझ्या कसा असलेला प्राप्त झालेल्या सद्गुरूच्या कृपेचा सुगंध आणि ईश्वराचा सुगंध जो मला प्राप्त झाला आहे तो जगाला वाटून मी जाईल. आणि खऱ्या अर्थाने हीच कीर्ती शेष राहते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबा सुद्धा सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे उत्तमची ओरे. म्हणे कीर्ती मागे कीर्ती मागे हो. उत्तम कीर्ती शब्दाचा अर्थ तुमच्या जीवनातला सुगंध तुम्ही शेष ठेवून जाऊ शकता. म्हणून व्यक्ती गेल्यानंतर आपू मला कायम सांगायचे व्यक्तीच्या जीवनातली पदचिन्ह फुटप्रिंट शेष राहतात. म्हटले संतांचं गौरव आज सुद्धा होतोय, त्यांच्या कार्यामुळे होतोय, त्यांच्या वाङ्मयामुळे होतोय. व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं स्मरण जर कशामुळे राहत असेल तर त्याच्या कार्यामुळे राहत असेल. त्याच्या स्मृतीची चिन्ह जी पदचिन्ह आहेत ती पदचिन्ह शेष राहत असतात. म्हणून आपल्या जीवनामधला क्षण आपण सत्कार्यासाठी व्यतीत केला. परमार्थ शब्दाचाच अर्थ सोप्या शब्दामध्ये दुसऱ्याचं हिते पहा. तुकोबा सुद्धा सांगतात ना,
पुण्य आणि पापाची व्याख्या भागवताचा अनुनय करून तुकोबा सांगता अनुवाद करतायत. पुण्य तो परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याचं हित ही पुण्याची पुण्य. आणि उपासकांच्या भक्तांच्या जीवनामध्ये हीच साधना निरंतर असली पाहिजे बाबांनो. निरंतर ही जर साधना, ही उर्मी जर आपल्या उराशी हृदयामध्ये असेल ना, तर दुसरं आपल्याला काहीही सुचणार नाही. म्हणून असे जे संत असतात ते आपल्या अवतार कार्यामध्ये त्याची बाह्य लक्षणा तुकोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगताना बोलतात. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सुखाची रेलचेल पा. वाढविले सुख, जे होतं त्याच्यापेक्षा उन्नत केलं अजून. कारण हे जगत जे आहे, सृष्टी जी आहे ती आनंदमय सुखमय आहेच. तिच्याकडं पाहण्याचा आपली दृष्टिकोन चुकीचा आहे म्हणून दुःखरूप भासते आपल्याला. काय ही भ्रांती आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. ही भ्रांतासी कामू विषयावरी. भ्रांत शब्द वापरलाय ज्ञानदेवांनी. शब्द काय वापरलाय? आत्माराम हृदयस्थ आहे. पण भ्रांती आहे ना जीवाची, ती भ्रांती त्याला विषय सुखाकडे घेऊन जाते, भरकटवते आणि तो दुःख प्राप्त करतो. अर्जुनाच्या प्रश्नाला ज्ञानदेवांनी उत्तर दिले. म्हणून ज्ञानदेवांनी फार गोड दृष्टांत दिलाय. आता पाऊस पडतो, स्वाती नक्षत्र येऊन गेले. पण काय स्वाती नक्षत्र येऊन गेले. ज्ञानदेव सांगतात, हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख. तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. स्वाती नक्षत्रामध्ये पाण्याचा थेंब पडतो समुद्रात, पण तो शिंपल्यामध्ये पडला. शुक्ती मोती, त्याचा मोती बनतो. हे ज्ञानदेवांचं निरीक्षण आहे. 700 वर्षापूर्वीचं. तो शिंपल्यामध्ये पडला मोती, पाण्याचा थेंब तोचे. आणि सर्पाच्या मुखात जर पडला व्याळी विख, विषबंत. म्हणजे पहा, याच्या 2 गोष्टी ज्ञानदेवाने सांगितल्या की शिंपल्यामध्ये कधीचाही पाण्याचा थेंब पडला पावसाचा तर मोती बनणार नाही. तो स्वाती नक्षत्रामध्येच असला पाहिजे. आणि सर्पाच्या मुखात जे विष तयार होतं ते पण स्वाती नक्षत्रातच होतं, नंतर तयार नाही होऊ शकत. व्याळी विख म्हणून पाण्याचा थेंब निसर्गातून येणारा तोच आहे, पण स्वरूप भिन्न आहे. एक चकाकणारा आहे ज्याचं आकर्षण जगताला आहे, आणि दुसरं जगताला भयभीत करण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे ते विष सर्पाजवळ प्राप्त होतं. तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानाचं. परमात्म्याचं स्वरूप आहे. भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, सुख आणि दुःख या 2 गोष्टी अशा आहेत हे त्याच्या कर्ममार्गाने त्याला प्रविष्ट होत असतात. मग दुःख रूपता नष्ट करण्यासाठी आणि सुखरूपतेची रेलेचेल वाढवण्यासाठी संतांचा अवतार कार्य. म्हणून तुकोबा सांगतो वाढविले सुख. पण ते सुख वाढवण्यासाठी साधन काय योजलं जगतामध्ये त्यांनी? भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार काय? भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना. हा कुळाचार, तो कुळाचार वाढवला, भगवान परमात्म्याचा गुणानुवाद केला आणि जगतामध्ये भक्ती भाव आणि धर्माचं जागरण केलं. 3 शब्द वेगळे वाटत आहेत, भक्ती भाव धर्म, पण तिन्हीचा अर्थ एकच आहे. पहा, भक्ती असेल तर त्याच्या आधी भाव जागरण पाहिजे, तर भक्ती संभवत नाही. हृदयामध्ये काय पाहिजे? श्रद्धा. श्रद्धा शब्दाचा मूळ धातू आहे सत. सतधा. सतधा शब्दाचा अर्थ आहे सत्याची धारणा म्हणजे श्रद्धा आहे. आणि एकदा अंतःकरणामध्ये श्रद्धा बळावली की भाव जागरण होते. भाव जागरण झालं की भक्ती संभवती. आणि भाव आणि भक्ती एकदा आत्मसात झाली की धर्माचं अनुसरण होते. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणून तुकोबा सांगतायत की धर्म शब्दाचा अर्थ आहे कुळाचार नाम
विठोबाच्या आणि त्याच्या सान्निध्यात या जगतामध्ये सुख प्राप्त झालं. अशा संत मायबापांचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. बोला कामने गुण तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजना अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जडजीव. तेव्हा आपले निर्धारित वेळेमध्ये संपवायची म्हणून आपण भगवान परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रुक्माई पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु कबीर साहेब की सद्गुरु रामदास बाबा महाराज की. ठोबा 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 तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाकडे विशेषता शीतलता आणि सुगंध चंदनाचे दोन गुण आहेत. पहा किती जरी तप्तता झाली तरी चंदन काय करतंय? शीतलता प्रदान करतंय. सापडिया कुडी निवडितो चंदन.
हो म्हणून शीतलता चंदनाचा गुण आहे. मुक्ताई सुद्धा ज्ञानदेव रुदन करत ताटीच्या प्रसंगात सांगतेत, झोपडीमध्ये बसलेत, ज्ञानदेवांना जाग करताना मुक्ताई सांगते, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. अरे जग दादा, जग किती जरी तप्त झालं ना तरी आपण जल बनवून त्याला शीतल करावं. तसं तुकोबा इथं गुण सांगताय, चंदनाचे उपमास आणि सुगंध आहे, सुगंध संतांचा. चंदनाने बोरी व्यापी याला किती जरी कनिष्ठ व्यवस्थेची भूमिका आली तरी संत सान्निध्यामध्ये सर्वत्र त्रैलोक्य सुगंधित करण्याचं सामर्थ्य संतान. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीव. झालेली सेवा प्रभू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणी, ज्ञानदेवांच्या चरणी आणि बापूंच्या चरणी समर्पित करताना त्यांचं जीवन बालपणापासून आम्ही पाहिलं, काही जीवनामध्ये कुतूहल अनुभवलं. बापू धाडसी होते, इतिहासाचं समाजशास्त्राचं मोठं भान बापूंकडं होतं. समयसूचकता होती, निर्भयता होती, निर्भीडता होती. कधी मला दबलेले दिसले नाहीत ते. स्वतःचा हुंकार जो आत्मनिवेदन आहे ती त्यांनी प्रकर्षाने नेहमी मांडलं. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठं कार्य त्यांनी केलं. ज्ञानदेवांच्या सप्तशताब्दी महोत्सवामध्ये त्यांना एक वर्षभर ज्ञानदेवांचं गुणानुवाद करण्याची संधी बापूंना मिळाली. त्यांच्या जीवनातला परमोच्च भाग होता असं ते मला शेवटच्या क्षणाला म्हणाले. आदिशक्ती मुक्ताईची ज्योत त्यांनी समाधी सोहळ्याच्या वेळेस नेऊन तापित राहून आणली आणि परत घेऊन गेले पायी. 40 दिवसाचा प्रवास, पण त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटला. संप्रदायाची सेवा, ज्ञान होतं, वडिलांची वारसा होता. बापूंचे वडील तर या नगरीचे 25 वर्ष अध्यक्ष राहिले, या तालुक्याचे पहिले आमदार होते. तरीसुद्धा आपली श्रद्धा, आपलं आत्मनिवेदन ज्ञानदेवांच्या चरणाशी आणि सामान्य महिना वारकऱ्याच्या चरणाशी आपलं मस्तक कायम झुकलं पाहिजे अशी आम्हाला त्यांची शिकवण होती. मोठा माणूस आला, मोठा कीर्तनकाला त्याच्या पायावर डोकं ठेवायचं का नाही हे तुझं तू ठरव म्हणले. पण आळंदी पंढरीचा वारकरी दशमीला इंद्रायणी स्नान करून मंदिरात जाईल ना आपल्या दारातून म्हणले, तर त्याच्या पायावर मस्तक ठेव. ज्ञानदेवांचा आशीर्वाद माऊली त्याच्या रूपाने. म्हणून सेवा ही परमोच्च आपल्या जीवनामध्ये बापूंनी मानली आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. म्हणून त्यांचं जीवन आम्ही जगू शकत नाही. त्यागी जीवन, निर्भय जीवन आपल्या जीवनामध्ये त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पावलावर एखादं दुसरं पाऊल पडेल या भावनेने आम्ही सर्व मंडळी कुटुंबीय सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. गेली 14 वर्ष त्या भक्त परिवाराने, इथल्या ग्रामस्थांनी सर्वांनी हा उत्सव साजरा केला. 15व्या वर्षी यावर्षी करोनाच्या संकटामध्ये मला या निमित्ताने एक उणीव भासते की 14 वर्ष या सप्ताहामध्ये ज्यांचं विशेष योगदान इथं राहून सेवा करायचे ते आमचे कल्याण शहाडचे वैकुंठवासी बळीराम ओळेकर यांचं कोरोनाने आता गेल्या महिन्यात निधन झालं. फार दुःखाची घटना आहे की आपल्या परंपरेचा एक निस्वार्थी पाईक आणि परंपरेबद्दल असलेली मोठी नितांत श्रद्धा अंगी बाळगली. पण ईश्वराने त्यांना यावर्षी बोलवलं. आणि त्याचबरोबर बापूंचे एक सत्शिष्य की जे कल्याण परिसरामध्ये आपल्या मठाची परंपरा सांभाळत आहेत, तिथले प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण अंबादास महाराज पाटील
यांच्याही धर्मपत्नी सौभाग्यवती वैकुंठवासी वत्सलाताई यांचंही 1 महिन्यापूर्वी कोरोना. त्या आळंदी पंढरीचे निष्ठावान वारकरी, पण त्या संकटामध्ये ईश्वराने बोलवलं की जायला लागतं. त्यांच्याही स्मृतीस त्या निमित्ताने अभिवादन करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये हा या थोर परंपरेचा अनुभव प्रसाद असाच वृद्धुंगत हो, हीच माऊलीकडं प्रार्थना आणि हीच सेवा अशा आमच्या कुळामध्ये अशीच निरंतर राहो. माझ्या वडिलाची निरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा देवा, ही सेवा अबाधित राहो, हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि वाणीला विराम देण्यापूर्वी ज्ञानदेवांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय. करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आता उठावे से मना येत नाही नारायण. आता उठावे से मना येत नाही नारायण. आता उठावे से मना येत नाही नारायण. आजी पुराले नवस धन्य काळा दिवस. आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा श्रीवित साधू संत. मनोव्यदला माझा आरती ज्ञान राजा. लोकले ज्ञान जगी चरणेनती कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा सेवित साधू संत. मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. जगत गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले राम जनार्दन. चरणी जगत केले आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा सेवित साधू संत. मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. काय राखविया आरती तुकारामा. सागरात पाषाण ताळले तैसे तुकोवाचे. अभंग रखिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. काय राखविया आरती तुकारामा. एकदा तुलने से ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. काय दाखविया आरती तुकारामा. हरिंद्र मंगळ वंदेन चरण डोळ्याण पायण रूप तुझे. प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाय मने नाम. ढल रक्मळ
माझी आस जन्मोजन्मी तुझा रास वारी चुकोने दे हरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी ठल रखमाय ठोवर ठल रखमाय ठोवर वायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा तया सावे कल्याण जाम खिणदान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी मागणे ते तुझ प्रती आहे या संताशी निरवी हेची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मजदी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।